आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे हे केवढे मोठे भाग्य। वास्तविक भगवंताने आपल्याला मनुष्य जन्म देऊन फार मोठा प्रसाद दिला आहे। म्हणून या भगवंताच्या अखंड नामस्मरणात आपण राहायला पाहिजे। परमेश्वराचा सतत सहवास कशाने लाभत असेल तर तो फक्त अखंड नामस्मरणानेच। ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत। खरे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी संपत्ती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य। अखंड नामस्मरणातच खराखुरा आनंद दडलेला आहे। कुठल्याही गोष्टीची हाव धरण्यापेक्षा आपण समाधानाचा मार्ग शोधावा आणि आपल्या समाधान कसे मिळेल हेच फक्त पाहावे। श्री स्वामी समर्थ या मंत्रात किती शक्ती आहे याचा अनुभव तुम्ही अखंड नामस्मरण करून पहा। ज्या गोष्टीमुळे आत्म्याला सुख मिळेल त्याचा शोध घ्यावा। सुखाचा उगम आपल्यातच आहे। ते सुख कधी जगाकडून मिळत नसते। माणूस जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कधीही मिळत नाही। सुंदर जगायचे असेल तर वाचन आवश्यक आहे। देवाची ओळख व्हावी असे वाटत असेल तर अखंड नामस्मरणाला खरोखर पर्याय नाही। वासरू घेऊन गेले की गाय जशी पाठीमागून आपोआप येते त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्या नामापाठोपाठ आपोआप येतात। श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण करा। एक सेकंद पण वाया घालवू नका। आपला संपूर्ण फोकस श्री स्वामी समर्थ या मंत्रावर ठेवा। जर तुम्ही प्रचंड मेहनत आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करत असाल तर यश तुमच्याच बाजूने असणार आहे, यात तीळमात्र शंका नाही। म्हणूनच सुखी आणि समाधानी आयुष्य पाहिजे असेल तर नामस्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे। ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।